गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण चाललो आहे गॉड ऑफ व्हॅली म्हणजेच कालू वॉटरफॉलला भेट देण्यासाठी. तुम्ही पाठीमागं बघू शकता, ही सावणी गाव इथे आपण आहे. इथूनच समोर जायचे आपल्याला सरळ, आणि नंतर तिप्ती गाव आहे. तिथून पुढचा आपला ट्रॅक चालू होणार आहे. बघूया आपण कसं आहे. आज पाऊसही खूप आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळणार आहे आणि खूपच रिस्की असणार आहे, कारण जायला तिथे काहीतरी दोर लावलेले असतात आणि त्याच्यातून आपल्याला वॉटरफॉल क्रॉस करून जावे लागते. बघूया कसा फिलिंग अनुभव मिळतो तो. पहिला ओढा पार करून गेल्यावर समोरील कालू वॉटरफॉलचे मनमोहक सौंदर्य बघण्यासारखेच होते. खूपच पाणी तिथे. आता बघू कसं जायचं, कसं नाही. ते दोर लावलेले आहेत, त्याला लटकून जायचे आपल्याला. चला मग. कालू वॉटरफॉल व माहुली वॉटरफॉल मिळून कालू नदीचे उगमस्थान आहे. येथूनच रोपवेवरूनच पलीकडे जाता येत होते, कारण पाऊस खूप असल्याने पाण्याची पातळी वाढली होती. प्रत्येकी व्यक्तीस 100 रुपये घेऊन पलीकडे रोपवेने सोडले जात होते. गर्दी खूप असल्याने आम्ही माहुली धबधब्याचा ओढा पार करून जायचे ठरवले, परंतु हा निर्णय आमच्या अंगलट येतो की काय असेच वाटत होते. बाजूनेच आम्ही धबधब्याच्या ओढ्याकडे निघालो. मित्रांनो, हा ओढा आपल्याला आता पार करून जायचे. बघा कशा प्रकारे करतात सर्व लोक. अशाच प्रकारे आपल्याला खूप पाणी आज बघू शकतो. केला हो. मला पकडून असलेला बाहुबलीसारखा दिसणारा व्यक्ती खूपच घाबरला होता. हा मला पण घेऊन जातो की काय याची मला थोडी मनामध्ये भीती वाटत होती. कुछ भी हो, उल्टा मत होना, कुछ भी हो. हाँ भाई 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 रुको 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 रुको. हेलो रुको. भीती पण वाटलेली. घोड्यानं जर हात सुटला असता 120च्या स्पीडने खाली गेलो असतो. पुढे येताच आणखी एक ओढा पार करावा लागणार होता. त्यासाठी आम्ही ओढ्याच्या बाजूने मार्ग काढत पुढे चाललो होतो.
मित्रांनो एक ओढा पार केला आहे, दुसरा ओढा आपण पार करत आहोत. जायला तर आपण पूर्ण वरती जावं लागेल, तेव्हा जिथं पाण्याचा फ्लो कमी असेल तिथूनच आपण पार करणार. कारण आत्ताच एक मुलगा वाहून गेला, जास्तच रिस्क घेतली त्याने. बघू शकतो मी पाण्याचा फ्लो तिकडे. तिथून व्यवस्थित या, नाही वरती काय पकडायला. अटकलोय, पुढे पण जाऊ शकतो आणि मागे पण जाऊ शकतो. आणि पुढे रिस्क घेऊन ओढा पार केला तर दुसरा ओढा बघाल खूपच सुंदर आहे. दुसरा ओढा आपण पार केलेला आहे. येथून जसजसे पुढे जात होतो तसतसे नावाप्रमाणेच काळू धबधबा रुद्ररूप धारण करू लागला होता.
आपण पुढे जाणारच नाही. ही पण माणसं इथे अटकल्यात. आपल्याला बघू शकत नाही. आणि आता फ्लो जेवढं आहे ते जाऊ शकत नाही. त्यामुळे शांतपणा आपण इथूनच आपण ट्रेकिंग करू. थोड्याच वेळात काळू धबधबा अजस्र वाहू लागला आणि आमचे मित्र किरण पलीकडेच अडकले. काही माणसांनी दोर लावून रोपवेच्या साहाय्याने नंतर त्यांना बाहेर काढले. वाढदिवस जणू काही मृत्यूदिवस ठरतो की काय असेच वाटू लागले. 4 तास पलीकडील व्यक्तींनी इकडे येताच सुटकेचा श्वास सोडला. त्यामुळे काही माणसं पलीकडे अटकले होते.